भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अष्टम खंड सुरू असून या अष्टम खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत. भाग तिसऱ्यामधील चॅप्टर 1 नंबर आहे भगवान बुद्धाच्या महत्तेची प्रशंसा. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सदम देसना सुखा संघस सामगे समागान तपो सुखो. सुख बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्गो 14,194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. डॉक्टर रंजन राय असे म्हणतात, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरक्षेचे 3 सिद्धांत प्रभुत्वे करून प्रचलित होते. कोणीही त्यांना आव्हान देऊ शकला नाही. ते म्हणजे पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती यांचे सिद्धांत होते. हे तीनही अविनाशी आहेत असा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी तत्वज्ञानाची ती हुकमी पाने होती. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे कारक होत. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक होत. त्यांची कल्पना अशी, विश्व हे अविनाशी अणूंनी भरलेलं आहे. विश्व हे अविनाशी अणूंनी भरलेलं आहे अशी त्यांच्या काळच्या लोकांची कल्पना. 19व्या शतकाच्या अखेरीस श्री जे थॉम्सन आणि त्यांचे अनुयायी यांनी अणुभजनास प्रारंभ केला. अणुरेणू आपण फिजिक्समध्ये पाहिलेलंच आहे. अणुभजनास प्रारंभ केला म्हणजे त्या अणूचे विभाजन केलं. आणि आश्चर्य असे की अणूचे तुकडे होऊ लागले. अणूचे तुकडे होऊ लागले. ह्या तुकड्यांना ऋणविद्युत कण असे संबोधण्यात येऊ लागले. अणूचे ज्यावेळेस तुकडे गेले त्या तुकड्यांना ऋणविद्युत कण असे संबोधण्यात येऊ लागले. ते सर्व समस्वरूप आणि ऋणविद्युत जागृत होते. मॅक्सवेलने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधार म्हणजे स्तंभ मानले होते ते खंडित झाले. मॅक्सवेल नावाच्या शास्त्रज्ञाने
ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधारस्तंभ मानले होते ते या दुसऱ्या शास्त्रज्ञांनी शोध लावून त्यांचं खंडित झाले. त्यांचे सूक्ष्म कणात विभाजन झाले. धनविद्युत जागृत असे धनविद्युत कण व ऋणविद्युत जागृत असे ऋणविद्युत कण. निश्चित न बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना विज्ञानास कायमची अंतरली. चालू शतकात जगात असे समज आहे की प्रत्येक क्षणी पदार्थाचा उच्छेद होत आहे. प्रत्येक क्षणाला पदार्थाचा उच्छेद होत आहे, विभाजन होत आहे. भगवान बुद्धाचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे. भगवान बुद्धानं सांगितलं हे जग प्रत्येक क्षणाला बदलत आहे. तो सिद्धांत खरा ठरला आहे. विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की विश्वाची गती, संधिकरण, विभाजन आणि पुनर्संधीकरण म्हणजे जोडणे ह्या प्रक्रियेनुसार होत असते. आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अंतिम सत्य, ऐक्य आणि अहंतेची विभिन्नता यांची प्रवृत्ती. आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य आणि अनात्मवादाचा प्रतिध्वनी होय. श्री E.G. टेलर आपल्या बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा ह्या ग्रंथात ते म्हणतात, बराच काळ मानवावर बाह्य शक्तीने अधिकार गाजविला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्वांनी आत्मसंयमन करण्यास शिकले पाहिजे. बौद्ध धम्म हीच जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे की जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे. ह्यासाठी प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे. युनिटेरियन ख्रिश्चन पाद्री रेव्हरंड रेल्सली वॉल्टन म्हणतात, बौद्ध धम्माचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान हीच फार सामर्थ्यशाली देणगी आहे असे मला दिसते. बौद्ध धम्माप्रमाणे युनिटेरियन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्यशक्ती नाकारून मानवता अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतात. युनिटेरियन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत असे म्हणतात. प्राध्यापक
गोडार्ड म्हणतात, जगातल्या सर्व धर्मसंस्थापकात भगवान बुद्धच फक्त एक असे थोर होते की जे आपली मुक्ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याचा कर्तृत्वात जर खऱ्या अर्थाने थोर माणसांचे मोठेपणा सामावलेले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल. त्यांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा व मैत्रीच्या शिखरावर त्याला प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिले आहे. बौद्ध धर्म ह्या ग्रंथाचा कर्ता श्री E.J. मिल्स म्हणतात, बौद्ध धम्मा इतका दुसरा कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आलेला नाही. आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही. दुसऱ्या कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी इतकी सखोल योजना आखलेली आहे. प्राध्यापक W.T. स्टेट्स आपल्या बौद्ध धर्मी नीतिशास्त्रा या ग्रंथात म्हणतात, बौद्ध धम्मातील नैतिकता आदर्श पुरुष जो अरहंत तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टीने महान बसला पाहिजे. तो तत्वज्ञ तसाच सदाचारी असला पाहिजे. ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी एक अज्ञान हे एक आहे असे बौद्ध धम्माने अनुग्रहपूर्ण सांगितले आहे. तृष्णा किंवा लोभ हे दुसरे. ह्या उलट ख्रिस्ती आदर्श पुरुषांच्या घडविण्यात ज्ञानाला अजिबात स्थान नाही. संस्थापकाच्या अतात्विक स्वरूपामुळे ख्रिस्ती धर्म विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दुरावा निर्माण झाला आहे. जगातल्या दुःखापैकी पुष्कळशी दुःखे दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहे. भगवान बुद्धांनी ह्याला स्थान दिले नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढे पुरेसे आहे. असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही. सर्वच म्हणते की भगवान बुद्धासारखे गुरु असायला पाहिजे. तर आजचा चॅप्टर इथे थांबूया. उद्या दुसरा तिसरा आहे त्यांच्या धम्माचा प्रचार करण्याची प्रतिज्ञा. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल
सबका मंगल होई रे, जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. मित्रांनो, आता हे शेवटचे व्हिडिओ आहेत. यानंतर उद्याचा एक व्हिडिओ बनेल आणि भगवान बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ उद्याचा शेवटचा व्हिडिओ झाल्याच्यानंतर आपण दुसरे व्हिडिओ बनवणार आहोत भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर. तरी आपण गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.